बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहणार आहोत ब्रेकिंग 100 बातम्या. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर येतेय. आयआरसीटीसीची वेबसाईट डाऊन झाली आहे. अनेक प्रवाशांची सोशल मीडियावरती ही तक्रार येतेय. आयआरसीटीसीकडनं कोणतीही माहिती मात्र देण्यात आलेली नाहीये. तांत्रिक कारणामुळे ही वेबसाईट डाऊन झाल्याची माहिती समोर येतेय. मात्र यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होतोय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं. महेश, अनेक जण आयआरसीटीसी वरती अवलंबून असतात, अनेक प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच भारतीय रेल्वेच्या ई तिकीटिंग प्लॅटफॉर्म असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC च्या ऑनलाईन वेबसाईट आणि मोबाईल ॲप ह्या सकाळपासूनच ठप्प झालेला आहे, डाऊन झालेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही, कारण तेवढा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. रेल्वेचे हे जे दोन प्लॅटफॉर्म आहेत ते ठप्प झाल्यामुळे तात्काळ आणि स्लीपर कोच या दोन ज्या तिकीट बुकिंगच्या सेवा आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत, ज्यामुळे सोशल माध्यमांवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे. IRCTCच्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात येत आहे की मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी असल्यामुळे तिकीट सर्व्हिस सध्या तरी उपलब्ध होणार नाहीये. त्यामुळे थोड्या वेळाने प्रवाशांनी या वेबसाईटला भेट द्यावी आणि तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं जात आहे. मात्र ज्या लोकांचं तिकीट मात्र या दोन्ही वेळेतच हे दोन्ही प्लॅटफॉर्म जे आहेत ते ठप्प पडल्यामुळे लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एक प्रकारे पाहण्यात आलं आहे की देशातलं सगळ्यात मोठं एक पब्लिक ट्रान्सपोर्टर म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं आणि याचा वापर दर दिवशी लाखो करोडो प्रवासी हे करत असतात. मात्र अशा प्रकारे जर ही सेवा ठप्प होत असेल तर प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावाच लागणार आहे. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मात्र ही आता ठप्प झालेली वेबसाईट कधी सुरू होतीये हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.